नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भारतीय CET 2025 ची आन्सर की आलेली आहे. तर ती आन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करायची याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता. ते कसं घ्यायचं याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ती देखील माहिती दिली जाणार आहे. तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर भारती, TRT, त्यानंतर सारथी, महाज्योती, ART अशा प्रकारच्या ज्या पण CET आता घेण्यात आलेल्या होत्या, तर सर्व ज्या लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जातील. ज्या पण कॅटेगरीनुसार तुम्ही ज्या पण योजनेसाठी अर्ज भरलेला होता, ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे. जसं की मी इथं दाखवण्यासाठी TRTची जी वेबसाईट आहे ती ओपन केलेली आहे. तुम्ही ज्याच्यासाठी पण अर्ज केलेला असेल, ज्या पण CETसाठी अर्ज केलेला असेल, ती लिंक तुम्ही ओपन करणार. बाकी सर्व प्रोसेस सारखीच असणार आहे. तर बघा, लिंक ओपन केल्यानंतर इथे लॉगिनचं ऑप्शन आहे. लॉगिनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर जो पण ईमेल आयडी होता, तो तुम्हाला टाकून पासवर्ड जो पण सेट केला होता, तो टाकायचा आहे. आणि त्यानंतर साइन इनचा ऑप्शन आहे. साइन इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पटकन मी इथं लॉगिन करून घेतो. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता इथून तुम्ही ॲप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता. इथून तुम्ही तुमची आन्सर की म्हणजेच रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता आणि काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, काही तुम्हाला आक्षेप नोंदणी करायची असेल, तर तुम्ही ॲड ऑब्जेक्शनवरती क्लिक करून ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता. ठीक आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला रिस्पॉन्स शीट म्हणजेच आन्सर की डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथं ऑप्शन आहे बघा, रिस्पॉन्स शीट डाउनलोड. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. तुमची रिस्पॉन्स शीट इथं ओपन झालेली आहे. आता जे पण प्रश्न विचारलेले होते त्यांचं बरोबर उत्तर कोणतं होतं, तुम्ही कोणतं सिलेक्ट केलेलं आहे, ते कसं जाणून घ्यायचं ते देखील सांगून घेतो. तर बघा यामध्ये आपल्याला सर्व आन्सर दिसून येतील. आता जो पण प्रश्न इथे विचारला तर तो प्रश्न ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. तुम्ही बरोबर सिलेक्ट केलेला आहे की नाही ते आन्सर तुम्हाला इथे दिसून येईल ग्रीन याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बरोबर उत्तर कोणतं होतं ते देखील तुम्हाला इथे दिसून येईल. अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे. खाली घेतल्यानंतर बघा जे पण उत्तर बरोबर आहेत ते तुम्हाला लगेच इथे दिसून येतील. जे चुकीचे असतील ते लगेच तुम्हाला इथे समजून येतील. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये टोटल तुम्ही बघायचं आहे, तुम्ही किती उत्तरं बरोबर दिलेली आहेत, किती उत्तरं चुकीची दिलेली आहेत, ते तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं ते देखील सांगून घेतो. परंतु त्या अगोदर अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाविषयी माहिती देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, आता येत्या काही भरतींसाठी ही पुस्तकं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहेत. लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार, IBPS पॅटर्ननुसार सर्व पदभरतींसाठी हे 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि आता सद्यस्थितीला जर म्हटलं तर वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये पदभरती चालू आहेत आणि ज्या पण महानगरपालिकांच्या भरती अजून आलेल्या नाहीयेत, त्या सर्व जिल्ह्यांच्या नगरपालिकेच्या देखील भरती येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक महत्त्वाचं असणार आहे. महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता. अदरवाईज सर्व TCS, IBPS पॅटर्ननुसार सर्व आपल्याला वेगवेगळ्या पदभरतींसाठी हे पुस्तक कामी येणार आहे. आणि आगामी जर म्हटलं तर नगर परिषदमध्ये आपल्याला जवळपास 10 ते 15,000 जागांसाठी पदभरती आलेली बघण्यासाठी भेटणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही नगर परिषद पदभरती 34 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक यूज करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हे दोन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. हे दोन्ही पुस्तकं तुम्ही यूज करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाची असणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, आता आपल्याला हे नंबर दिलेले त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. काही माहिती विचारायची असेल तर. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून एक गोष्ट म्हणजे ऑनलाईन जर म्हटलं तर तुम्हाला जर आता हे ऑनलाईन ऑर्डर करायची असतील तर Amazon, Flipkartवर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन ही पुस्तकं तुम्ही तिथून देखील खरेदी करू शकता. काही अडचण नाही. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देऊन घेतलेली मित्रांनो. ही पुस्तकं तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत. तर बघा आता तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते देखील सांगतो. तर बघा खाली ऑब्जेक्शन घेण्यासाठी 2 नंबरची जी लिंक होती, तर त्या लिंकला तुम्हाला ओपन करायचंय मित्रांनो. इथे बघा आपल्याला रोल नंबर दिलेला असतो. त्यानंतर तुमचं नाव वगैरे. आता तुम्हाला काय करायचंय क्वेशन आपल्याला इथं क्वेशन नंबर सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला क्वेशन आयडी. आता क्वेशन आयडी कुठे दिलेला असतो बघा. प्रत्येक प्रश्न इथं आपल्याला जर म्हटलं तर हा झाला तुमचा क्वेशन आयडी. जसं की इथं क्वेशन आयडी 54 दिलेला आहे. तर हा तुम्हाला जसं की हा प्रश्न तुम्हाला वाटतोय चुकीचा आहे. तर क्वेशन आयडी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं जसं की इथे 54 नंबरचा क्वेशन आयडी आपण इथे सिलेक्ट केला. त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय ऑब्जेक्शन कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. तर यामध्ये काय चुकीचं आहे ते तुम्ही इथं त्याच्यानुसार ते ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऑप्शन आयडी देखील तुम्ही इथे देऊ शकता. जसं की इथं बघा, आता जो पण क्वेशन आयडी सिलेक्ट केलेला असतो त्याला जे पण ऑप्शन आयडी असतात बघा, हे झाले तुमचे ऑप्शन आयडी.
तर ते तुम्हाला काय बरोबर वाटतं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. कोणतं ऑप्शन बरोबर वाटतं ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे पण काही प्रूफ वगैरे जोडायचं असेल तर त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता आणि खाली जर म्हटलं तर अपलोड फाईल करून तुम्ही काही 30 केबी पर्यंत जर म्हटलं तर फोटो वगैरे देखील तिथं कनेक्ट करू शकता मित्रांनो आणि त्यानंतर ॲड ऑब्जेक्शनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करणार. ठीक आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. काही अडचण नाही मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची तुमची टी-आर-टीची किंवा इतर बार्टी सी-ई-टी 2025 ची आन्सर की आलेली आहे. तर ती तुम्ही इथं डाउनलोड करू शकता आणि बाकी ऑब्जेक्शन वगैरे देखील घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.